विषय सांगतो. ज्या नगराध्यक्ष मॅडम सुट्टीवर गेला आहे त्या ऑनलाईन पद्धतीने त्यांची उपस्थिती होती आणि सन्माननीय जे प्रभारी नगराध्यक्ष आहेत निरोडेकर हे जाग्यावर होते. आम्ही त्यांना विचारलं एक कोणतरी नगराध्यक्षा समोर आम्ही आमचे विषय मांडू शकतो. दोन्ही नगराध्यक्ष आमची मीटिंग चालू शकत नाही, काहीतरी एक बंद करा, एक तर ऑनलाईन बंद करा नाही निरोडेकर साहेबांना बाजूला राहायचं अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यानंतर निरोडेकरांनी लगेच आदेश दिले. मी त्यांचं अभिनंदन करतो की जे ऑनलाईन आहे ते बंद करा. त्याप्रमाणे प्रशासनाने ऑनलाईन बंद केलं आणि मी अनेक विषय मांडले. इंदिरा गांधी कॉम्प्लेक्सचे विषय मांडले. यात त्यांना 5-5 वर्षाची भाडी भरावी लागणार आहे. 4 वर्ष प्रशासनाने काय केलं नाही. मी जेव्हा आठवण केली त्यावेळी त्यांना स्मरणपत्र पाठवलं. आत्ता पाठवलं एक 15-20 दिवस. 4 वर्ष प्रशासन झोपू नये ती त्यांना आठवण करून दिली, जेणेकरून जे तिथं गाळे मालक आहेत ते कुठनं भरणार 7-7 लाख रुपये. मग त्यांना असं मी सांगितलं नगराध्यक्ष साहेबांना की त्यांना मुदत द्या किंवा हप्त्याने पैसे घ्या, पण हे लवकर करा. गरीब लोक आहेत, किंवा त्यांना त्रास होईल आणि आज नगरपालिका खर्च करते. असे विषय आहेत. त्याच्यामुळे जास्त बाकीची केळी मिळून झाली. आरोग्याला आम्ही कोणी विरोध केला नाही. नळपाणी जी योजना आहे त्याच्यावर अधिकारीच नाही. बांधकाम बघ 57 कोटी पाण्यात जातील. 57 कोटी आहेत ते पाण्यात जातील. उद्या जर फोर्सफुली पद्धत नाही आलं पाणी तर याला जबाबदार कोण? कॉन्ट्रॅक्टर काम करून जाईल. तर एक तज्ज्ञ नेमावा, इंजिनियर नेमावा ज्याला त्याच्याबद्दल माहिती आहे. आज जे काम झालंय त्या कामावर माझा विश्वास नाही आणि या कामासंदर्भात कोणी काय केलं खोटाळे ते मी योग्य वेळी तुम्हाला सांगेन. माझ्याकडे पुरावे आहेत. परिस्थिती निर्माण झाली, कुठे कुठे मिटिंग झाल्या आणि काय काय केलं आणि बांधकाम खात्याकडे कसं काय केलं हे मी दाखवलं आणि मी आजपर्यंत मी बोललो ते करून दाखवलेलं आहे. हे पण दाखवलं. जे काम चालू आहे सगळे लोक धुळ्यात आहेत. कोणतीही प्रशासनाला काळजी नाही आहे. भटक्या कुत्र्यांबाबत आपण घेतलं पाहिजे. मी स्वतः त्यावेळी माझ्या स्वखर्चाने भटक्या कुत्र्यांसाठी काही गोष्टी केल्या होत्या. आता आम्ही नगरपालिका म्हणून करतोय तो संवेदनशील विषय आहे, त्या विषयावर बोलणार नाही. भटक्या कुत्र्यांचा बिमोड म्हणण्यापेक्षा जे काही करायला पाहिजे ते केलं पाहिजे, जेणेकरून कुठं चावा दिला नाही कोणाचा या गोष्टी पाळल्या पाहिजे. ते काम कशा पद्धतीने चालू आहे. आज तज्ज्ञ नसताना ते काम चालू कामाचा घोटाळा कामाचा घोटाळा